सामनाच्या आजच्या रोखठोक या सदरामध्ये इमर्जन्सी या चित्रपटावर टीका करण्यात आली आहे। कंगना रनौत या नटीनं इंदिराजींना खलनायिका ठरवणारा इमर्जन्सी हा चित्रपट काढला आणि तो बॉक्स ऑफिसवर साफ कोसळला। हीच इंदिरा गांधींची ताकद आहे असं रोखठोकमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। दरम्यान आजच्या रोखठोकमध्ये नेमकं कंगना रनौत विषयी काय म्हटलंय ते आपण पाहतोय। कंगना रनौतचा इमर्जन्सी हा सिनेमा आल्या आल्याच बॉक्स ऑफिसवर कोसळला, हे बरं झालं। दरम्यान खासदार संजय राऊत हे इंदिरा गांधी आणि इमर्जन्सी चित्रपटावर काय म्हणाले होते आणि त्यावर सुधीर मुनगंटीवारांनी काय उत्तर दिलंय पाहूयात। कंगना रनौत की फिल्म पूरी तरह से पिट गई, क्योंकि मैं भी फिल्मों का जानकार हूँ, मैं हमेशा फिल्में देखता हूँ। उस वक्त की जो बातें हो रही थी उस बारे में आप जरा एक बार देख लीजिए क्या हो रहा था देश में। एक केंद्रीय मंत्री की हत्या हो गई, देश के प्रधानमंत्री इंदिरा गांधी को मारने की साजिश रचने वाले और उसके लिए बॉम्ब की फैक्ट्री बनाई थी इंदिरा गांधी को मारने की। मुख्यमंत्री को या प्रधानमंत्री को कोई एक खत लिखता है धमकी भरा या कोई फोन करता है तो भागम भाग होती है और उस व्यक्ति को सालों साल जेल में रखा जाता है। हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे ने इमरजेंसी का समर्थन किया था, पूरी तरह से इंदिरा गांधी को समर्थन दिया था। त्यांनी तेव्हा आणीबाणीमध्ये स्वर्गीय इंदिरा गांधींचं कौतुक करून जेलवारी स्वतःची वाचवली आणि म्हणून आता त्यांच्याकडे मजबुरी आहे। शिवसेनेची तेव्हाची भूमिका ही स्वतःची चमडी वाचवणारी होती आणि म्हणून आज आणीबाणीचं समर्थन करावं लागतं। याचं समर्थन करणं म्हणजे स्वतःचं भविष्य अंधकारमय करण्याचा हा एक प्रयत्न आहे। दरम्यान इंदिरा गांधींची ताकद ही वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही अशी प्रतिक्रिया सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सामनाच्या रोखठोकवरती प्रतिक्रिया दिली आहे। सामना जो शिवसेनेच्या मुखपत्र आहे त्याच्यामधून इंदिरा गांधींचं समर्थन करण्यात आलं आहे आणि कंगना रनौतवर टीका करण्यात आली आहे। म्हणजे इंदिरा गांधी यांची ताकदच एवढी आहे की ती बोर्डवर फिल्म चढली असं म्हटलं आहे। इंदिरा गांधीची ताकद तर आहेच, त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं त्या कालखंडामध्ये नेतृत्व केलेलं आहे, त्याला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।